तर हे जे मंगळसूत्र आहे तर हे याच्यामध्ये ह्या वाट्या किती ग्रॅमच्या आहेत आणि हे मनी किती आहे याच्यामध्ये, तर टोटल आम्हाला सांगा म्हणे। आणि दुसरं जे आहे हे पट्टीवाला जर मंगळसूत्र आहे ते किती तोळ्याचं आहे, थांबा एक मिनिट दाखवते। हे जे मंगळसूत्र आहे का तर हे किती तोळ्याचं आहे तर हे सांगा म्हणे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तर मग तुम्हाला कळेल। आणि तर नमस्कार मैत्रिणींनो, खूप सारं तुमचं स्वागत आहे आणि मागच्या व्हिडिओला खूप छान सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप सारे आभार। आणि कसे आहात तुम्ही सर्वजण, तर तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। आणि जर माझं म्हणायचं गेलं तर मी अजिबात मजेत नाही आहे, कारण का रात्री काय झालं होतं, मी दही खाल्लं होतं। मी कधीच दही खात नाही, पण रात्री खाऊन पाहिलं होतं, मलाही दही आणलं होतं आम्ही, तर मलाही दही म्हटलं आंबट नसतं ते खाऊन बघावं होतं, पण ते चुकून त्यांच्याकडून आंबट देण्यात आलं ते, तर ते 1-2 घास खाल्ले आणि पूर्ण घसा असा जाम झाला आहे, काय करावं काही सुधरत नाही। आणि असं ताप वगैरे आलेली मला आता। पण मग एका ताईचे DM होता आणि कमेंट पण होती की ताई तुम्ही सांगा म्हणे ते मंगळसूत्रामध्ये जे म्हाताऱ्या माणसारखं मंगळसूत्र जे तुम्ही म्हटल्या मागच्या व्हिडिओमध्ये, तर ते मनी किती आहेत आणि ते वाट्या त्याच्या किती आहेत मिनी मंगळसूत्र ते सांगा म्हणे, आणि पट्टीवालं किती तोळायचं आहे ते पण सांगा। तर म्हटलं त्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगून देऊ। तर जे हे मंगळसूत्र आहे का जे मी म्हटले होते, तर याच्यामध्ये टोटल माहिती का किती मनी आहे, तर हे बघा हे आहे ना, तर याच्यामध्ये टोटल आहे ना हे वरचे जे मनी आहेत का हे 120 मनी आहेत। आणि कोणते मनी हे जे 1 ग्राममध्ये 20 मनी बसतात का ते मनी आहेत। आणि इथं खाली जे आहेत का इथं साईडला 2 टाकलेले आहे आणि मध्ये 4 टाकलेले आहे, म्हणजे त्याच्या आजूबाजूला। आणि ह्या वाट्या ह्या 2.5 ग्रॅमच्या वाट्या आहेत। तर टोटल मिळून हे 120 मनी आणि हे 4, तर समजा टोटल मनी आहेत 26 आणि ह्या वाट्या आहेत 2 ग्रॅमच्या। आता तुम्हीच अंदाज लावा किती मध्ये बसल ते, कारण का आता सध्या सोन्याचे भाव वाढलेले आहेत आणि वेळेनुसार वाढतच राहते। हे काय मी आत्ता केलेलं नाही आहे, हे अगोदरचं केलेलं आहे, तेव्हा भाव कमी होते त्याच्यामध्ये। आणि दुसऱ्या एका ताईची कमेंट होती, म्हणजे त्याच ताईची होती की पट्टीवाला किती तोळ्याचं आहे। तर हे पट्टीवाला जे मंगळसूत्र आहे का त्याचे वेगवेगळे भाव असतात, जे तुम्हाला म्हणजे जसं तुम्हाला करायचं असतं का तसे भाव असतात। आपण सोनाराच्या दुकानामध्ये गेलो का आपल्याला कळतंच। आणि हे जे माझं आहे का हे माझं 1.5 तोळ्याचं आहे, हे जे आहे का माझं 1.5 तोळ्याचं, त्याच्यामधून छोटेवाले पण भेटतात, जास्त मोठेवाले पण भेटतात। आणि खूप मेहनतीनं घेतलेलं आहे ते, म्हणजे कारण का खूप महाग असतं ते। आणि 1 तोळ्याचं जर केलं तर मस्त पण भेटतं आणि छान पण भेटतं। कधी कधी वाटतं उगाच केलं ते, पण काय वाया जात नाही ते। आणि तुम्हाला जर ते मनी करायचे असेल तर ते गोलवाली मनी जे मी म्हटले का 1 ग्राममध्ये 20 बसते, तर तुम्हाला शक्यतो जर सेविंगसाठी करायचे असेल तर अजिबात करू नका ते गोलवाले, कारण का आपण जर मोडायला गेलो ना त्याचे थोडेफार पैसे कमी येतात। तर सेविंगसाठी खरंच करायचे असेल ना तर गहू मनी करा, कारण का मला पण अगोदर ते तेव्हा माहीत नव्हतं, आता माहीत झालं की जे गहू मनी असतात का त्याचे टोटल पूर्ण पैसे येतात। आपल्याला जर कधी काय अडचण आली वगैरे उलट वाढून येतात, पण कमी नाही येत त्याचे पैसे, याचे ना कमी येतात पैसे। त्याच्यामुळे काय करा माहिती का, तुम्हाला जर सेविंगसाठी करायचे असेल ना तर नक्कीच गहू मनी करा, ते भरपूर म्हणजे आपल्यासाठी चांगले आहेत आणि खूप सुंदर आहेत ते गहू मनी। आणि ती थोडी डिझाईन आता वापरत नाही म्हणा आपण, पण मग त्याच्यामध्ये ना सेविंगसाठी म्हटलं ते खूप छान आहे। तर मला तर वाटतं तुम्ही तेच करावं। आता मी याच्यानंतर गहू मनीच करणार आहे, कारण गोल मनी नाही करणार आहे। आपण येरी घालत नाही काय नाही, आणि घातले बी तर लंबे पोत वगैरे गावाकडे जास्त चालतं, ते इकडे चालत नाही। तर सेविंगसाठी करून म्हणायचं ना, एवढे मोठे मनी आहेत पण याचा काय उपयोग नाही, कारण की याचे कमी पैसे येतात। आणि गहू मनी जे असते काय जेवढ्याला तेवढे ते फक्त एवढं आहे की ती मजुरी असते का ती मजुरी कमी येते, बस आपल्याकडून जी 100-150 रुपये मजुरी घेतलेली असते ती मजुरी कमी येते, बस दुसरं काही नाही। आणि याचं कसं असतं याच्यामध्ये ना घट येते, त्याच्यामुळे ना हे गोलवाले मनी परवडत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल तर शक्यतो गहू मनीच करा। आता मी पण याच्यानंतर गहू मनीच करणार आहे। आणि तुम्ही अगोदरच्या व्हिडिओला खूप छान सपोर्ट दिला आणि खूप छान रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओला, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप सारे आभार। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला अजिबात विसरू नका, आणि असंच सपोर्ट करत जा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।